नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे क्लिक मराठी। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना जे 2 टप्प्यामध्ये 12 मार्च पर्यंत पैसे जमा होणार होते, 1500 रुपये एका महिन्याचे आणि 1500 रुपये दुसऱ्या महिन्याचे, असे 2 टप्प्यामध्ये पैसे जमा होणार होते। परंतु आता महिलांना 2 टप्प्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। आतापर्यंत बऱ्याचशा महिलांना फक्त एका महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत। आता दुसऱ्या महिन्याचे पैसे कधी जमा होणार? तर मित्रांनो, आदिती तटकरे मॅडमनी जी प्रेस नोट जाहीर केलेली होती, तर त्या प्रेस नोट मध्ये तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जो आहे तर तो 2 टप्प्यामध्ये 12 मार्च पर्यंत तुम्हाला मिळून जाईल अशा पद्धतीने सांगितलं होतं। परंतु आता 12 मार्च सुद्धा आली आणि 12 मार्च पर्यंत अजूनही हप्ता जमा झालेला नाही। तर मित्रांनो, बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे नक्की जमा होणार आहेत का, आणि जर का जमा होणार असतील तर ते कधी होणार आहेत? तर मित्रांनो, याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। त्याच पद्धतीने तुम्हाला किती आतापर्यंत पैसे आले, त्याच पद्धतीने तुम्हाला या 2 हप्त्यांचे पैसे आले का, ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर मित्रांनो, ज्या पद्धतीने प्रेस नोट जाहीर केलेली होती, तर ती प्रेस नोट जाहीर केल्याच शासनाने एक हप्ता लगेच महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेला आहे। आता बऱ्याचशा महिलांच्या अकाउंटमध्ये हा हप्ता ट्रान्सफर झालेला आहे, परंतु ज्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेलं नाही, ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत, त्यांनी काय करायचं ते देखील याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, एका महिन्याचा हप्ता तर ट्रान्सफर झाला, परंतु दुसऱ्या महिन्याचा हप्ता जो 1500 रुपयाचा आहे तर तो कधी ट्रान्सफर होणार, हा प्रश्न बऱ्याच महिलांच्या मनामध्ये आहे। आता या महिन्याचा हप्ता जो आहे तो येत्या 1 आठवड्यामध्ये तुम्हाला 100% मिळणार आहे। तर अशा पद्धतीची मित्रांनो सूचना जी आहे ती शासनाने देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो बघा, आता ज्या महिलांना पैसे अजूनही आलेले नाहीत, म्हणजेच त्या अगोदर तर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आलेले आहेत, परंतु आता या 2 हप्त्याचे पैसे जे आहेत त्यातील एक हप्ता जो सोडलेला होता त्याचे पैसे आलेले नसतील, तर त्यांनी काय करायचं आहे? तर मित्रांनो, सर्वात अगोदर त्यांना संजय गांधी योजनेचे पैसे मिळतात का हे चेक करायचं आहे। जर का त्यांना संजय गांधी योजनेचे पैसे जर का मिळत असतील तर त्यांना इथून पुढे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत। त्याच पद्धतीने मित्रांनो बघा, तुमचं जर का आधार डीबीटी लिंक झालेलं नसेल किंवा जर का मध्यंतरी काळामध्ये तुम्ही दुसऱ्या बँकेला आधार डीबीटी लिंक केला असेल तरी सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो। अशा पद्धतीचे मित्रांनो हे प्रॉब्लेम्स असू शकतात। मित्रांनो, जर का तुमचे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आलेले नसतील आणि लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात कोणतेही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू। त्याच पद्धतीने मित्रांनो, आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला अपडेट्स आपल्याकडून भेटत राहतील। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।